श्रीराम. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत. प्रत्येक श्लोक घेणं अवघड आहे आणि तेवढा वेळ आपल्याजवळ नाही. पण मनाच्या श्लोकात काय सांगितलेलं आहे एवढी कल्पना आली म्हणजे आपण घरी ते वाचू शकतो. श्लोकाची भाषा सोपी आहे, परंतु आतला अर्थ जो आहे तो खूप खोल आहे. तो साधनेच्या अंगाने समजून घेतला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक हे ग्रंथ अभ्यासायला गुरुकृपा पाहिजे आणि साधना पाहिजे. दोन गोष्टी असल्याशिवाय याचा अर्थ कळत नाही. पण थोडी थोडी कल्पना यावी म्हणून आपण पाहतो आहोत. 100वा श्लोक बघूया. एकूण ह्या 50 श्लोकामध्ये जो आज विचार घेतोय त्याच्यात कोणकोणते विचार आले असं जर बघितलं तर त्याचं थोडं पहिल्यांदा 5-1 मिनटात आढावा घेऊ आपण. विवेकावर समर्थांचा विशेष भर आहे. विवेकाने काय होतं तर ते म्हणतात क्रिया पालटते. मन आवरायला पाहिजे, त्याच्यासाठी विवेक आवश्यक आहे. अहमभाव म्हणजे मी कोणीतरी आहे, मी देह आहे, हा अहमभाव जर संपायला हवा असेल तर त्याच्यासाठी विवेकाची गरज आहे. आणि सस्वरूपी भरावे, स्वरूपाच्या ठिकाणी राहायला पाहिजे. म्हणजे देहबुद्धी गेली पाहिजे आणि स्वरूपाच्या ठिकाणी राहायला पाहिजे. त्यासाठी विवेक आवश्यक आहे. आणि स्वरूपाच्या ठिकाणी राहणं, आत्मबोध होणं ह्याचाच अर्थ जीवानी शिवाशी तदाकार होऊन राहणं, एकरूप होऊन राहणं. या सगळ्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. आणि सगळे हे जे ग्रंथ सांगितलेले आहेत ते कशासाठी असं विचाराल तर सांसारिक फायद्यासाठी नाही, ऐहिक लाभासाठी नाही, तर आपलं हित म्हणजे अंतिम कल्याण कशात आहे ते सांगण्यासाठी हे ग्रंथ आहेत. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी सत्याचा शोध घेणं, जो परमात्मा आहे त्याचा. आणि त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटलं आहे जे दिसत नाही तेची शोधून पाहे. दिसतंय ते पाहतातच आहेत मंडळी, इकडं तिकडं फिरतात सगळीकडे. तसं नाही, ते म्हणतात जे दिसत नाही, जे अदृश्य आहे त्या आत्म्याला शोधून पाहायला पाहिजे. आणखी काय करायला पाहिजे, हित साधायचं असेल तर जे पाखंड आहे ते टाकून द्यायला पाहिजे. पाखंड म्हणजे नास्तिकता, देवच मानत नाही. कुठं देव दिसतोय, कुठं जे दिसत नाही ते नाही असं म्हणणारी मंडळी असतात. आणि त्याच्या उलट हे सांगतात जे दिसत नाही ते शोधून घ्यायला पाहिजे. मग हे करण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्याच्यावर समर्थांचं बोलणं आहे. बोलण्यासारखं चालणं व्हायला पाहिजे. ते म्हणतात क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. करत नाही आहे तर नुसतीच बडबड करतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. त्याला बडबडच म्हटलं जातं. कोणत्याही पातळीवर बोला जाऊन तुम्ही, पांडित्य पुष्कळ जरी असलं तरी देखील त्याप्रमाणे तुमच्या हातून जर क्रिया होत नसेल तर त्याला फारसा अर्थ नाही. आणखीन एक विचार याच्यात त्यांनी सांगितला की नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. देवाचा स्वतःचा अपमान केला तर त्याला काही वाटत नाही, पण भक्तांचा जर अपमान केला, जो आपला भक्त आहे त्याला जर कुणी वेडंवाकडं बोललं, त्याची निंदा केली, त्यानं त्रास दिला तर देवाला चालत नाही. तो त्या भक्तांसाठी धावून येतो जिथं असेल तो. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी ध्रुव, प्रल्हाद, गजेंद्र, अजामेळ, वामन, अहिल्या, द्रौपदी यासारखी त्यांनी उदाहरण दिली आहेत 5-6 श्लोकामध्ये. आणि ह्या वेळेला भगवंत कसे धावून आले आणि त्याचा उद्धार केला हे सांगितलं आहे. कारण त्या सर्व भक्त मंडळीने भगवंताशिवाय काही मागितलंच नाही. त्यांनी म्हटलं नाही संकटातून मला दूर काढ म्हणून. त्यांनी फक्त भगवंताला धरून ठेवलं. त्यांच्यावर आलेलं संकट आहे हे देवानी जाणून धाव घेतलेली आहे. जसं लहान मूल खेळत असलं त्याला कळत नाही विस्तव आहे का, वेळी आहे, सूर्य आहे काय, आईचं लक्ष असतं आणि असावं. तिचं लक्ष असतं. ते खेळताय खरं मूल, पण लक्ष एक तिचं डोळा तिथं आहे की कुठं जात आहे, बाहेर तर जात नाही, रस्त्यावर तर जात नाही. तसं भक्ताकडे भगवंत लक्ष ठेवून असतात. म्हणून ते देव भक्ताचा किंवा दासाभिमानी असाही शब्द तिने वापरला आहे. त्याचा अभिमानी असतो. त्याला कोणी बोललं काही केलं त्यांना चालत नाही. आणि आता हा बोध होण्यासाठी काय करावं असं म्हणताना आणखीन एक विचार समर्थांनी बोलून दाखवलाय. सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनाच्या संगतीत हा बोध होत असतो. सज्जन जर नसतील तर बोध होत नाही. आणि सज्जन कोणाला म्हणायचं,
सतजन, ज्यांना सतचा बोध झालेला आहे, जे अखंड सतमध्ये रंगलेले आहेत, सर्व ठिकाणी असत जाऊन सत स्वरूपच ज्यांना दिसत आहे ह्याचा अर्थ डोळ्यांनी दिसत आहे नव्हे, लक्षात येत आहे, अरे तोच तो आहे, वही तो आहे. अहो मा सुष्ट आहे, दुष्ट आहे, बरोबर आहे, पण आत तेच सत्स्वरूप आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत, चांगल्या व्यक्तीपासून चांडाळापर्यंत कुणी जरी असला तरी त्याच्यामध्ये ते आत्मरूपच आहे. हा बोध सज्जनांच्या संगतीत होतो. संत संगतीला, सज्जनांच्या संगतीला फार महत्त्व आहे. लाटू महाराज का झाले लाटू? रामकृष्णांच्या संगतीत राहायला म्हणून. कुठं शास्त्र वाचली? काही नाही. श्री गणेशासुद्धा काढता येत नव्हता. पण संतांची संगती इतकी महत्त्वाची असते, खऱ्या अर्थाने मिळाली तर क्षणाक्षणाला ते आपल्याला सावध करत असतात, त्या बोधापर्यंत नेत असतात. म्हणून सज्जनांच्या संगतीत देखील आपली क्रिया पालटते. जे कर्म करत असतो त्याच्यामध्ये पालट होतो. दुर्जनाला त्यांच्या संगतीत तर त्याची देखील मती पालटते, हा त्याचा उपयोग होतो. आणि समाधान ते सज्जनाचे नियोगे. आपल्याला जर समाधान हवं असेल तर सज्जनांच्या संगतीत समाधान. तर ते काय म्हणतात, समाधान बाहेर शोधायला जाऊ नको, आत समाधान आहे. समाधानाचं ठिकाण आत आहे, ते शोध. बाहेरची परिस्थिती कशीही असो, तुला लक्ष देण्याचं कारण नाही. जसं आपलं पोट भरलेलं असलं तर बाहेर अनेक पदार्थ जरी ठेवले समोर, आवडीचे असले, ते आपण काय म्हणतो, नको काय, माझं पोट भरलेलं आहे. आता पोट भरल्यानंतर खाणारी मंडळी वेगळी येते, तर सामान्यतः तृप्त झालेलो आहे. तसंच ज्याला आत बोध झाला तो समाधानात असतो. त्याला आणखी काही मिळवायचं आहे अशी हाव, वखवख, वासना असं काही असत नाही. शांत तृप्त असतो. आणखी एक ह्याच्यात त्यांनी विचार सांगितले, तुटे वाद संवाद तो हितकारी. वितंड वाद नको आहे. आणि बुद्धीच्या पातळीवर आपण असलो म्हणजे वादविवाद घालत असतात. संतांच्या बरोबर सुद्धा वादविवाद घालणारी मंडळी आहेत. म्हणून स्वरूपानंद हळूच सांगायचे. मग स्वामीजींना म्हणाले ते, आपण पंडितांच्या नादी लागू नये. आपल्याला साधना करायची ना, ते काहीतरी बोट ठेवून त्या ह्या ग्रंथात हे आहे, त्या ग्रंथात ते आहे असं सांगत राहतात. या शास्त्रात ते सांगितलं आहे, त्या शास्त्रात ते सांगितलं आहे. स्वामीजींच्याकडे देखील असे एक पंडित यायचे, आम्ही बघत असायचे त्या ठिकाणी. स्वामीजी त्यांना काहीतरी विचारायचं, मग ते सांगायचं ह्याचा ह्या ग्रंथात हे आहे, ते आहे, संस्कृत ते उच्चार करून अमकं करून. स्वामीजी अगदी लहान मुलासारखा चेहरा करून ऐकत बसायचं, काय सांगतायत. आम्हाला हसू यायचं की हे ह्यांना शिकवत आहेत का म्हणून. त्यांना ते मोठ्या आवेशाने सांगत राहायचे, असं आहे ते तसं आहे. आणि हे अगदी अज्ञानाचा चेहरा करून बसायचं. एकदा प्रसंग म्हणून सांगते, असं ऐकत असताना मला तिथं आणि एक होतं, आम्हाला पटकन हसायला आलं. त्यावर ते पंडित आणखीन रागावले, हे हसतात आम्हाला म्हणाले. तर स्वामी म्हटले, नाही हो, लहान आहेत, कळत नाही त्यांना काय. मी पुन्हा गप्प झालो. तेव्हा मग अगदी निरागस चेहरा करून स्वामी त्यांचं सगळं ऐकत होते. आणि आमच्या लक्षात येतं, स्वामीजींनी जे आम्हाला सांगितलं होतं ते आणि हे जे सांगतायत ते, हे नुसतं पांडित्य आहे आणि ह्याच्यामध्ये अनुभवाचा भाग नाही आहे. मग ते उठून गेल्यानंतर आमचं बोलणं, स्वामी म्हटलं तुम्ही असा चेहरा करून, म्हणजे ते सांगत होते ना आपल्याला काही, आपण ऐकून घ्यायचं. त्यांच्याशी वाद घालायला लागलं, आपली म्हणले उगीच शक्ती फुकट, वेळ फुकट, त्यांना पटणार नाही कधी. कारण पांडित्याचा अभिमान मोठा असतो. आणि इथं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाय. जाणताय मी, ज्ञानी आहे असं जो म्हणत असतो ना, तो मूर्खच आहे. ते ज्ञानाचा इथं काही उपयोग नाही, आत्मज्ञान पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुटे वाद संवाद. बोलणं असं करावं तो सुसंवाद व्हावा, वादविवाद होता कामा नये. आणि म्हणून संत अनाग्रही असतात. कुठल्याही गोष्टीबद्दल आग्रह धरून सांगत बसत नाही. जी व्यक्ती जशी समोर येईल त्याच्या पातळीवर जाऊन तो काय सांगायला, हो बरोबर आहे, तुमचंच म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून संतांच्याकडे गेल्यानंतर आपलं म्हणणं न मांडता किंवा आग्रह न धरता जिज्ञासा म्हणून विचारावं. जरूर सांगतात, पण ते सांगतायत ते बरोबर आहे असा विश्वास ठेवून आपण समजून घ्यावं. किंवा मला हे कळत नाही, तुम्ही समजून सांगा असं सांगितलं तर ते समजावून सांगतात. पण त्या ठिकाणी आग्रही भूमिका धरू नये.
पुष्कळ वेळा त्यांनी सांगितलेलं आपल्याला लगेच कळत नाही, हळूहळू साधनेने लक्षात यायला लागते की खरं आहे, बरोबर आहे. त्यावेळेला ते जे म्हणत होते ते आत्ता माझ्या अनुभवाचं येत आहे, माझं अनुभवाचं ज्ञान आहे. म्हणून विवेकानंद सगळं सांगितल्यानंतर लाटू महाराज म्हणले, मला तुझं बाकीचं काही समजत नाही, पण तू जे सांगतोयस ना ते सगळं माझं अनुभवाचं आहे. म्हणून ते लाटू महाराज झाले. म्हणून परमार्थामध्ये विद्वत्तेपेक्षा अनुभवाला मदत आहे. म्हणून त्या म्हणतात ती असा संवाद व्हायला पाहिजे. बरं, आपली सगळी कर्म कशी व्हायला पाहिजेत? सज्जनांना संतोष होईल अशी कर्म पाहिजेत. राखावी बहुतांची अंतरे म्हणजे कुणाची तरी अंतरं राखायला जायचं नाही. सज्जना निववावे, सज्जनांना जे मान्य असेल असंच आपलं वागणं, बोलणं, चालणं अशा पद्धतीचं असायला पाहिजे. त्यानंतर सर्वाभूती दया, दया मानवाला. आपण ही दया असं म्हणतो, हे 2-4 लोकांपुरती काय वाटत जाता जाता कुठं कोणी दिसलं, आता 5 पैशाचं नाणं नाही 4-8 आण्याचं असेल, रुपयाचं आणेल, दया केली असं वाटत असतं आपल्याला. ते देखील जरा फाटकं तुटकं नाणं असलं तर देवाच्या पेटीत टाकलेलं चालतं, त्यात तो काही बघत नाही, तिथं जिरवून टाकायचं. लोकांना तर दिसलं पाहिजे पेटीत पडलं आहे काहीतरी म्हणून, असं नाही सांगितलं त्याने. दया सर्वभूती, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी असली पाहिजे, त्याच्यामध्ये भेदभाव नाही होता का. आणि पुन्हा मी त्याच्यावर दया करतो आहे असं वाटतं का म्हणे. मी त्याच्यावर दया केली असं म्हटलं आपल्याकडे अहंकार आला. मी अमक्याला असं दिलं, विचार करावा मी कोण देणार, त्यांनी दिलं आपल्याला, आपण फक्त ह्या हाताने घेतलं, ह्या हाताने दिलं, त्या देण्यातला आनंद फक्त घ्यायचा. आपण काय देणार आहोत? आपली काय ताकद आहे? एक मातीचं ढेकूळ तरी बनवता येतं का आपल्याला? काय बनवता येतं? काय करता येतं? कोण आपण? त्या देण्यामध्ये देखील अहंकार नसावा. नंतर एक 4-5 श्लोकामध्ये संतांची लक्षणं सांगितली, ती आपण घेऊया जरा. आणि एक विषय काय सांगितला, देहबुद्धी टाकावी. आत्मबुद्धी हवी असेल तर देहबुद्धी टाकल्याखेरीज किंवा विसरल्याखेरीज आत्मबुद्धी संभवतच नाही. एक हात त्या देहाला संसाराला घट्ट धरून ठेवला आहे आणि मला तो आत्मा पाहिजे, कधीही मिळणार नाही. शिकडनं हात सुटला पाहिजे. संसारात असावं पण हात सुटला पाहिजे, आसक्ती सुटली पाहिजे. म्हणून देहबुद्धी टाकावी, विसरावी असं सांगितलंय. आणि ते विसरलं तरच मग काय होतं, भयातीत, देहातीत, मनातीत अशी जी अवस्था आहे ती प्राप्त होते. देह मन बुद्धीच्या पलीकडे जाऊन बसायचं ना, तिथं आहे आत्मा. तो ती भयातीत अवस्था आहे. देहाच्या पातळीवर आहे तोवर भय आहे, आजारपणाचं भय आहे, मृत्यूचं भय आहे, आपल्या काही वस्तू आहेत त्या कोणीतरी घेऊन जाईल, चोराचं भय आहे, राजाचं भय आहे. हे सगळं जे भय आहे ते ऐहिक पातळीवर आहे. आत्मधन माझ्याजवळ आहे, कुणी चोरून नेईल अशी भीती आहे. तो जर चोरून नेलं तर त्याचं कल्याण होईल. संत उलट सांगत असतात, अरे आत्मधन माझ्याजवळ आहे, घे. तर ते घ्यायलाच तयार होत नाहीत मंडळी कोणी. त्यामुळे असं काही धन असतं ते की जे धन कोणीही चोरून नेऊ शकत नाही, अशा स्थितीत तो जातो. म्हणून ती भयातीत अवस्था आहे असं म्हटलेलं आहे. आणि एक त्याच्यामध्ये चरण आलंय, जुने ठेवणे मीपणे आकळेना. जुनं ठेवणं, आपलंच धन आपल्याजवळ आहे, आपल्यालाच माहिती नाही. आणि ते माहिती होत नाही कुठपर्यंत, जोवर मीपणा आहे तोपर्यंत. आणि मीपणा ह्याचा अर्थ देखील अज्ञान, देह मी असं समजणं किंवा जीव मी असं समजणं, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत जुनंच ठेवणं, आपलंच ठेवणं, आपलंच धन, पण त्या मीपणे आकळेना, लक्षात येत नाही आपल्या. म्हणून त्याच्यावर पुन्हा त्यांनी 4-5 श्लोक घेतलेले आहेत. जुने ठेवणे मीपणे आकळेना. आणखीन एक महत्त्वाचा विचार याच्यामध्ये घेतला आहे, नामासंबंधीचा घेतला आहे. सर्व संत आपल्याला ध्यान नामाची साधना सांगतात, त्यापैकी नामसंप्रदाय पुष्कळ आहेत.
नाम घेणारे आहेत, परंतु ते नामसुद्धा आपण कसं घेतो ते कळायला पाहिजे. म्हणून इथे त्यांनी सांगितलं अत्यंत आदराने नाम घ्यायला पाहिजे, भाव भक्तीनं घेतलं पाहिजे. ठराविक माळा एकदा ओढल्या हे काम झालं. माळा ओढून सांगायचं कोणाला, ते मोजून ठेवायच्या, नाम आपण घ्यायचं ते पाठवायचं कुठंतरी, असं काय काय तंत्र बरीच चालतात परमार्थामध्ये. आपल्यासाठी घ्यायचं आहे, ते मोजायचं आहे कशाला. पण म्हणून म्हणतात अत्यंत आदराने ज्याचं नाम घ्यायचं त्याच्यावरती अत्यंत आदर पाहिजे, प्रेम पाहिजे, भक्तिभाव भरलेला पाहिजे. आणि ह्याचं नाम कसं आहे, ते स्वल्प सोपे फुकाचे. सोपं आहे, फुकटचं आहे, पैसे पडत नाही. एक नाम त्याला 1 आणा द्या, 4 आणे द्या, असं जर म्हटलं, विचार करायला पाहिजे बा किती नाम घ्यायचं, ते आपल्याला परवडतं का नाही. नाम घ्यायला पैसा पडतो का. मग स्वल्प सोपे फुकाचे, पण म्हणतात नामाशिवाय मुक्ती नाही. मग नाम नकोच घेतलं तर मुक्त नाही होत. नुसतं ध्यानाने गेलं तर नाम पाहिजे जोडीला. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. नुसत्या निर्गुणाला जाता येत नाही, त्याला जमता येत नाही. सगुण जो परमात्मा आहे त्याला नामाने आळवायला पाहिजे, भक्ती पाहिजे. आणि त्या भक्तीच्या अंगाने आपण जर योगाची साधना केली तर ती खऱ्या अर्थाने फलद्रूप होते. म्हणून भक्तीशिवाय नाही, नामाशिवाय नाही. आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे, हे सगळं करण्यासाठी काय टाकायला पाहिजे. वासना, कामना, कल्पना, संकल्प, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या मनाच्या आहेत. कल्पना कुणात, मनात. वासना मनात, कामना मनात. संकल्प, मी हे करायचं ठरवलं आहे, तू कोण करणार. हा जो मी त्या मनाला हाताशी धरून या सगळ्या गोष्टी करत असतो, ते सगळं टाकायला पाहिजे. आणि नंतर 147 ते 151 ह्या श्लोकामध्ये त्या निर्गुण परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. जे या 50 श्लोकाचा थोडा आढावा जर घेतला तरी इतके विषय त्याच्यात येऊन गेलेले आहेत. आणि सगळ्या मनाच्या श्लोकात बघितलं तर हेच विचार पुन्हा वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं आलेले आहेत. त्यामुळे सगळे श्लोक नाही तरी हे विचार जर आपल्या लक्षात आले तर सगळ्या मनाचे श्लोक आपल्याला समजले असं होईल शब्दाच्या अंगाने. आणि ते अनुभवले म्हणजे त्याला महत्त्व आहे, तोपर्यंत नाही. बघा आता 100वा श्लोक आहे, तो आपण जरा विस्तृत घेऊया. यथा सांग रे कर्म तेही घडेना. काय होतं आहे आपलं ते बघा. कर्म करतोय पण यथा सांग घडत नाही आहे. का कर्म घडत नाही आहे यथा सांग. सुरुवातच साधनेची मुळी कर्मापासून आहे. कर्माचा पायाच जर नीट नसेल तर भक्तीही नाही, योगही नाही आणि ज्ञान तर नाहीच नाही. म्हणून इथं श्लोकाचं सुरुवातीलाच तर म्हणतात यथा सांग रे कर्म तेही घडेना. आपल्या वाट्याला आलेलं कर्म यथा सांग होतं का. कसं तरी करून टाकतो. जे सामान्य व्यक्ती कसं तरी करते आणि परमार्थ करणारी व्यक्ती देखील कसं तरी काम करायचं आणि ध्यानाला बसलेत म्हणे, असं नाही. कर्मही उत्तम झालं पाहिजे. वेळ अशा तऱ्हेनं आपला आखला पाहिजे की त्या मिनिटाला त्या त्या गोष्टी व्यवस्थितच व्हायला पाहिजे. तेवढा वेळ साधनेला, तेवढा वेळ आपल्या कर्माला, जी काही आपलं कर्तव्य असेल त्या कर्तव्याला, सेवा असेल, कुठं काय करायचं असेल ते. म्हणजे यथा सांग रे कर्म तेही घडेना, समर्थ म्हणतात. बरं घडे धर्म, तो पुण्यगाठी पडेना. धर्म करतोय आपण, काही काही गोष्टी करतोय पण पुण्यगाठी पडत नाही. का पडत नाही. अपेक्षा. नाम घेतलं तरी मला काय मिळणार, पूजा केली तरी मला काय मिळणार. म्हणजे प्रत्येक गोष्ट केली की त्याच्यापासून मला काय मिळणार, मग ते पुण्य होत नाही. घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना. पुण्याचे त्यांनी जे व्याख्या सांगितल्या त्यामुळे शुद्ध पुण्य कोणतं. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य.
ज्या पुण्याने तो मलाच येऊन मिळतो त्याला शुद्ध पुण्य म्हटलं आहे. नाही तर पापात्मक आहे. करतायत काही काही पुण्यात्मक पाप प्रवचन करतायत, तीर्थक्षेत्राला जात आहेत आणि त्याच्यापासून मागतायत काय? ऐहिक भोग. स्वर्गातले भोग पाहिजेत, संसारातले भोग पाहिजेत. पुण्यात्मक पाप. परमेश्वराखेरीज काहीही मागणं हे पाप आहे आणि परमेश्वराला मागणं एवढंच पुण्य आहे. त्याला शुद्ध पुण्य म्हटलं. म्हणजे पुण्य हा शब्दसुद्धा पुन्हा शुद्ध न अशुद्ध आहे. जसं ब्रह्मज्ञान समर्थांच्या याच्यात आलेलं आहे 5वा दशक 2ऱ्या समासामध्ये, की ऐसा गुरु नसावा असं म्हणताना कसा गुरु असावा ते सांगताना त्यांनी म्हटलं आहे शुद्ध ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञानामध्ये शुद्ध अशुद्ध आहे का? शुद्ध अशुद्ध नाही, पण शुद्धाच्या पायऱ्या आहेत. स्वतःपुरतं ब्रह्मज्ञान होणं याला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हा बोध होणं याला शुद्ध ब्रह्मज्ञान म्हटलं आहे. ते शुद्ध ब्रह्मज्ञान जे सांगतात त्यांना सद्गुरू म्हणायचं. नाही तर कोणतरी सांगत असतं, परवा माझ्याकडे कोण गेलं, तुमची तब्येत बरी नाही तर तुम्ही असं करा, ते हरिपाठ इतके वेळा म्हणा. म्हणजे तुम्ही नाही तर दुसऱ्या कोणाला तरी म्हणायला सांगा, म्हणजे ते तुमचा आजार बरा होईल. मग इथं कुणीतरी त्यानं सांगितलं की तसलं काही करायचं नाही, ताई ते काही करत नाही. त्याच्यावर सोपवलं ना सगळं, तो बघेल ना. नाम घ्या ना तुम्ही. इतके वेळा हरिपाठ गेले म्हणजे माझं दुखणं दूर केलं पाहिजे, म्हणजे विकलं त्या हरिपाठाला. ही दृष्टीच चमत्कारिक आहे की एवढं नाम घ्या म्हणजे तुमचं दुखणं दूर होईल. दुखणं तो बघेल ना. त्याला कळत नाही का? तो सर्वज्ञ आहे ना. आपली कर्म जी आहेत झालेली हे भोगूनच फेडायची असतात, पूर्ण करायची असतात. भगवंतांनी त्याच्यामध्ये का पडावं? हां, थोडं तुम्हाला धैर्य देईल त्या संकटाला तोंड द्यायला. तुमच्याही लक्षात येईल की हा भोग माझ्या कर्माचा आहे, तो मला फेडला पाहिजे, म्हणून शांतपणाने भोगता येईल. देहापासून अलग होता आलं तर जास्त चांगलं आहे. दुःख देहाला आहे, मला नाही, हा बोध राहील. ह्या तऱ्हेनं बघा. पण जे आपण करतो त्याच्यापासून त्याच्यापाशी मागत राहायचं म्हणजे वाणिज्य आहे. हे अभिप्रेत नाही संतांना. म्हणते यथा सांगते कर्मतेही घडेना, घडे धर्म तो पुण्यगाठी पडेना. दया पाहता सर्वभूती असेना. मर्यादित दया, 2 माणसांपुरती दया, बाकीचे नाही. आणि फुकाचे मुखी नाम तेही असेना. फुकटचं नाव आहे, मुखात बसतं का असं विचाराल तर नाही बसत. मग तोंडातून वेडीवाकडी वाणी येते, कोणाला तरी काहीतरी बोलतो, काहीतरी करतो. अगदी बोललो नाही, मनात येतात विचार. अमक्याला असं ना, बरं झालं हो, फार कटकट करत होते, बरी परमेश्वराने शिक्षा दिली. आलं ना मनात, मन अशुद्ध झालं. काही त्यांनी केलं असलं तरी आपल्या मनात असं यावं, असू दे त्याला. सर्वेपी सुखीनच संतो. संत जसे म्हणायचे, परमेश्वरा त्याला सुखी ठेव. असा भाव मनात येणं म्हणजे मनाची शुद्धी होणं. मनात जर असं अशुद्ध आलं तर ते मन आपल्या परमेश्वर भेटीला उपयोगी नाही. म्हणून बघा, म्हणून अति आदरे नाम घ्यावे. फुकाचं नाव आहे म्हणून अतिशय आदराने नाम घ्यावं. मुखे बोलता दोष जाती स्वभावे. आपण जर नाम घ्यायला लागलो दोष आपोआप कमी होतात. मुखाने घ्यावं वाणी शुद्ध होते, मनात घ्यावं मन शुद्ध होतं, अंतःकरणातून नाम स्फुरावं. दुसऱ्या काही गोष्टी स्फुरत असतात, त्याच्याऐवजी सहज बसलं तरी नाम आतून स्फुरत झरा आला पाहिजे नामाचा, असं म्हणतात संत. की कशाचा झरा येतोय? स्वार्थाच्या गोष्टी नाही, नामच येत आहे आतून. नुसतं वर येतं नाही. दूध जसं उतू जातं ना भरून, तसं आत भरून नाम बाहेर पडलं पाहिजे सहज, तसं यायला पाहिजे. जना सज्जना लागी संतोष व्हावे. बघा, कुणाला संतोष द्या म्हटलंय? सज्जनांना. आणि काय म्हटलं? देहे कारणी सर्व लावित जावे. देह आपला आहे, मन आहे, चांगल्या कारणाला लावला पाहिजे. कशासाठी? चांगलं कारण दुसरं काय? भगवंत. दुसऱ्याची सेवा करणं.
दुसऱ्यासाठी जे जे काय आपल्याला झिजता येईल जेवणं. देह कशासाठी? उत्तम तब्येत आहे, काय नाही, बसतात आणि खातात, बसतात आणि खातात. देह झिजवला पाहिजे दुसऱ्यासाठी, सेवा करता आली पाहिजे. वेळ आहे आपल्याला, कुठं आपल्याला काय करता येईल. कोणी आजारी आहे, कुणाला गरज आहे, चौकशी करावी. पुष्कळ ठिकाणी माणसांची गरज आहे, मनुष्य मिळत नाही आहे आणि कित्येकांचा वेळ जात नाही आहे. असं का होत आहे? त्याचं कारण आपण त्या तऱ्हेने शोध घेतच नाही की आपल्या हातून काही घडतच नाही आहे, परोपकार पुण्य घडत नाही आहे. मग देह अपंग झाला म्हणजे मग दुसऱ्याने आपलं करावं अशी इच्छा होते. काय म्हणून करावं त्याने? तुम्ही चांगलं असताना काय केलं दुसऱ्यासाठी म्हणून दुसऱ्याने तुमचं करावं? तुम्ही देह असताना झिजवला का? दुसऱ्याची सेवा केली का? जर केली असेल तर शेकडो माणसं, शेकडो लागतच नाहीत आपल्याला सेवा करायला, पण त्याप्रमाणे मंडळी आपोआप येतात. परमेश्वरच त्याची सोय करतो. तरी देखील त्याची इच्छा असते की आपल्यासाठी कोणी त्रास घेऊ नये, आपणच दुसऱ्यासाठी झिजावं. पैसा आहे आपल्याजवळ, दुसऱ्यासाठी झिजवतो का आपणच खातो? बघायला पाहिजे. आपणच खाल्लं तर काय सोनं होतं त्याचं? घासातला घास दुसऱ्याला देता येतो का नाही? देऊन पाहावा, मग लक्षात येतं. अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने. मग असं येत राहतं की आपल्याच प्रश्न पडतो की करायचं काय त्याचं. मग जे येतं तेही पुन्हा दुसऱ्यासाठीच असतं. परमेश्वर आपल्याला देतो ते दुसऱ्यासाठी असतं, ते देत राहावं. सगुणी अति आदरेसी भजावे. आणखीन एक विचार काय सांगितला? सगुणाला अत्यंत आदरानं भजावं. आणि भजावं म्हणजे नुसतं भजन करावं नव्हे, भजावं म्हणजे त्याच्याशी समरस व्हावं. त्याच्याशी समरस व्हावं याचा अर्थ त्याचे जे गुण आहेत ते गुण आठवावेत आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करावा. हे गुण जसे जसे येतील तसे तसे तो जीव ज्याची आपण उपासना करत असतो त्याच्याशी मिळून जातो, त्याच्याशी एकरूप होतो. ही एकरूपता साधायची असेल तर आपण त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. ज्याला क्वालिटी म्हणतो आपण, तसे गुण यायला पाहिजेत आपल्यामध्ये. देव कसा आहे? कृपाळू, स्नेहाळू, दयाळू, मनाने अत्यंत अंतःकरणे अत्यंत मृदू, करुणा सागर, दीनबंधू असे शब्द वापरले. आपल्याला कोणी म्हणतं का तसं? विचार करावा. काय म्हणतंय आपल्याला बघा. आपण कुठं आहोत ते बघा आणि आपल्याला काय बदल करायचं ते बघा. कपडे बदलून परमार्थ होत नाही. अंतःकरण बदललं पाहिजे आणि ते स्वतःला तपासलं पाहिजे की आपलं बदलतंय का नाही. बघा, देह बुद्धी निरूपणी विसरावी. निरूपण कशाला ऐकायला जायचं? प्रवचन आम्ही ऐकतो, काय करतो ऐकून? देहबुद्धी सुटते का? कमी नाही हो, सगळ्यांची ऐकली. हाच एक अहंकार पुन्हा. पण ऐकून काही झालं का? देहबुद्धी सुटली का? आणखी काय सांगतात? परद्रव्य आणि कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. परद्रव्य आणि कांता, कामिनी आणि कांचन, या दोन्ही जर सापडला थोडासा का होईना, साधका सामान्य माणसाला सुद्धा नाही विषवत आहे, साधकाला तर नाहीच नाही. परस्त्रिया आम्ही माऊली समान, जे माऊली समान पाहिजे. आणि द्रव्य जे आहे ते माझं देखील मी माझं समजत नाही, तर दुसऱ्याचं द्रव्याला मी हात लावेन कसा? माझं द्रव्य देखील आहे, ते देखील भगवंताचं आहे. त्यातलं आपण हवं तेवढं देहाला आवश्यक तेवढं वापरायचं आहे, बाकी सगळं त्याचं आहे. त्याला विचारून योग्य आहे का माझा खर्च, तर घ्यायचा आहे. आणि विवेके क्रिया आपुली पालटावी. आपण जी आता क्रिया करतोय ती स्वार्थाची क्रिया होतीये, ती पालटली पाहिजे. परार्थाची व्हायला पाहिजे, पुढे परमार्थाची व्हायला पाहिजे. क्रिया टाकावी म्हणत नाहीत, क्रिया पालटावी म्हणतात. दासबोधात सुद्धा पहिल्या दशक पहिल्या समासामध्ये फलश्रुती काय, तिथे त्यांनी तेच सांगितलंय. आपल्या क्रियेमध्ये म्हणजे कर्मामध्ये पालट झाला पाहिजे. प्रवचन ऐकतायत, पुन्हा जैसे थे, काही उपयोग नाही.
एक प्रवचन ऐकून बदल होत नाही म्हणून दुसऱ्यांदा ऐकायचं, तिसऱ्यांदा ऐकायचं. पण पालट व्हायला पाहिजे ना, सुधारलं गेलं पाहिजे. आपलं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पूर्वीपेक्षा आपल्यात पालट होतोय, आपले विचार बदलत आहेत. आणि मग हळूहळू इतरांच्या लक्षात येतं की ही व्यक्ती पालटते, त्याचे विचार बदलत आहेत. अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. क्रिया पालटायची आणि मग कुठली क्रिया धरायची? शुद्ध क्रिया धरायची. शुद्ध क्रिया तेव्हाच होते की जेव्हा ही क्रिया देह मन बुद्धीनं होत असते. ती देह मन आणि बुद्धी जेव्हा शुद्ध होतील तेव्हा त्याच्या हातून घडलेली क्रिया शुद्ध होते. जोपर्यंत आपलं देह मन बुद्धी अशुद्ध आहे तोपर्यंत त्याच्या हातून घडलेल्या सगळ्या क्रिया ह्या अशुद्ध होतात. म्हणून सर्व साधना कशासाठी? देह मन बुद्धी शुद्ध करण्यासाठी. आणि ती शुद्ध झाली, आत्मा आहेच, त्याला काय आणायचं नाही कुठून. तो जो आहे त्याच्या आड काय येत असेल तरी देह मन बुद्धीची अशुद्धी आड येते. किती तास ध्यान करता याला महत्त्व नाही आहे. त्या ध्यानाने बदल झाला का? चित्तातले विकार गेले का? दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंदी होता येतं का? दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याचं दुःख कमी करता येतं का? बघायला पाहिजे आपल्याला. जनी बोलण्यासारखे चाल वापा. तर समर्थ म्हणतात आता काय सांगावं तुला बाबा, प्रवचन करतायत, वागतायत दुसरंच. प्रवचनात सांगतायत युक्ताहार विहार असावा. प्रवचन संपलं रे संपलं की चहा प्यायला बसले. आणखी काय 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 त्याच्यावर खायला पाहिजे घरी गेल्यावर लगेच. त्याचा उपयोग नाही. बोलण्यासारखे चाल बापा. मना कल्पना सोडी संसार तापा. संसाराचा ताप आपल्या कल्पनेनंच आपण करून घेतला आहे. संसारात सुद्धा ताप नाही आहे. तो जर का नीट करता आला तर गृहीत धरायचं, संसारच आहे तो. सुख दुःख त्याच्यामध्ये आहे, येणार आहे. पण ते संसार देहाला लागलेला आहे. ज्या ठिकाणी तापच नाही, त्रिविध ताप जेथे नाहीत असं जे ठिकाण आहे तिथं जीव जाऊन बसल्याखेरीज हा संसार ताप संपणार नाही आहे. म्हणून मनाला सांगितलं आहे की ज्या कल्पनेमुळे संसार ताप होतो ती कल्पना टाकून दे ना. कुडी कल्पना असं एका ठिकाणी शब्द वापरला आहे. ती कुडी कल्पना टाकून देतो. चांगली कल्पना, वाईट कल्पना मनात आली की चांगल्या कल्पनेनं ती घालवावी, हा त्याला उपाय आहे. मनात आला कोणाबद्दल राग की लगेच म्हणावं त्याचे काय गुण आहेत आठवूया आपण. असतील ना, प्रत्येकात काहीतरी गुण असतात. असं जर आपण आठवलं तर उपयोग होईल. आणि पुन्हा विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा. मन स्थानभ्रष्ट झालेलं आहे. स्थानभ्रष्ट का? मनाचं स्थान काय आहे? आत्मा. आत्म्यापासून मन खाली आलं. मन नावाचा पदार्थ नाही, पण विवेकाने आणि विचाराने मन खाली आलेलं आहे. त्या स्थानभ्रष्ट मनाला पुन्हा स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचं. जसं कोळसा काळा आहे, किती उगाळला म्हणजे गोरा होईल का? साबणाने धुतला म्हणजे तो स्वच्छ होईल? तो कधीच होणार नाही. मग काय करायला पाहिजे? जिथून तो आला तिथं निखाऱ्यात नेऊन त्याला टाका. तो निखाऱ्या झाला की तो काळेपण त्याचं जातं. तसं मन जे आहे ते जिथून आलं तिथं त्याला नेऊन ठेवा. म्हणजे मनाचे सगळे विकार गेले. पण मन तयार होत नाही, कारण त्याला माहिती तिथं जाऊन बसलं की आपलं अस्तित्व संपलं. म्हणून असं म्हटलं जातं की माशी सगळ्यावर बसते पण उदबत्तीवर बसत नाही, विस्तावर बसत नाही, कारण तिला माहिती तिथं बसले की आपण जळणार. म्हणून मन स्वरूपाच्याकडे जायला तयार होत नाही, त्याला बळ न्यावं लागतं. पण एकदा जर गोडी लागली मग मात्र तिथं बसतं. आणि मग तेच मन आपल्याला इतकं मदत करतं सर्व तऱ्हेनं. म्हणून इंद्रियसुद्धा मनसुद्धा आपल्या विरोधी असतात, परंतु त्यांना जर वळवलं तर ते आपल्याला उपयोगी पडतात. मना बुद्धीये साधू संगी वसावी सांगितलं त्यांनी. मना सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. सज्जनांच्या संगतीत आपल्याला भक्ती कशी करायची ते कळायला लागतं.
फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिसा अभ्यंतरी गर्व साचे. फुकटचं नुसतं बोलत राहून काय होणार, अहंकार मात्र येतो. म्हणून क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे. त्यानंतर पुढच्या सगळ्या श्लोकामध्ये त्यांनी भक्त कोण कोण आहे ते सांगितलं. आणि महत्त्वाच्या जे गोष्टी आहेत ते पुढच्या आपण 1-2 गीत बघूया. 132व्या श्लोकापासून. विचारूनी बोले विवंचूनी चाले, ही संतांची लक्षणं सांगितले. योगी राणा कसा असतो ते सांगण्यासाठी म्हटलं आहे, जो विचार करून बोलतो, सारासार विचार ज्याचा जवळ आहे. विवंचूनी चाले, प्रत्येक गोष्ट करताना चिंतन करून काय करायचं काय करायचं नाही. तयाचेनी संतप्त तेही निवाले, जो संतप्त मनुष्य असतो, व्यग्र मनुष्य असतो कुठल्याही कारणाने, त्याच्यावरती जो व्यक्ती त्या संतांच्या सान्निध्यात गेली तर ते अशा तऱ्हेनं त्याची समजूत घालतात की संतप्त मनुष्य देखील, व्यग्र मनुष्य देखील शांत होतो. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो, जे काही बोलायचं असेल तुला नीट समजून घे, स्वरूप समजून घे, अनुभव घे आणि मग बोल. अनुभवाशिवाय जर बोलायला लागलास तर त्याला अर्थ राहत नाही. आणि ज्यांनी चालणे शुद्ध नेमस्त राहो, म्हणजे बोलणं आणि चालणं दोन्ही गोष्टीला अनुभव पाहिजे. योग्य बोललं गेलं पाहिजे, योग्य प्रकारे चाललं गेलं पाहिजे. आणखी एक लक्षण काय सांगितलं, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. हा योगी राणा कसा असतो, हरिभक्त असतो, विरक्त असतो आणि विज्ञान राशी. विज्ञानाचा अर्थ सुद्धा इथे ज्यांनी अनुभव घेतला आहे, विशेष ज्ञान. प्रपंचाचं ज्ञान नव्हे, ते आपल्याला आहे, परंतु हे ज्ञान ज्याला झालं आहे तेवढं, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, त्याने आपल्या मनात निश्चय पक्का केला आहे की मी तोच आहे, सहा आम. निश्चय पक्का झालेला आहे. आणि मग काय होतं, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. असा जो संत पुरुष असतो त्याच्या दर्शनाने देखील आपल्याला आनंद होतो. त्याच्या स्पर्शामध्ये ती ताकद असते की त्याच्या स्पर्शनाने आपल्यात पालट होतो. त्याची दृष्टी असते त्याच्यामध्ये ती ताकद असते, त्याच्या हाताच्या स्पर्शात असते, त्याच्या पायावर मस्तक ठेवल्याने ती ताकद असते. त्याच्या वाणीत ते तेज असतं की त्याची वाणी, त्याचे शब्द आत जाऊन बसतात अंतःकरणामध्ये. त्याच्यामागं त्याची तपश्चर्या आणि त्याचा अनुभव असतो. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. नाना प्रकारचे संशय जे असतात ते त्याच्या भाषणाने मोडतात, निस्संदेह होतो तो. आणि कसा असतो तो, नसे गर्व अंगी सदा वीतरागी. कशाचाही गर्व नसतो, पण त्याला पूर्ण बोध असतो की मी कोणी नाही, भगवंतच सगळं खेळून राहिलेलं आहे. नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी, दया दक्ष योगी. नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा. तो नम्र असतो पण दैन्यवाणा नसतो. फरक लक्षात घ्या, नम्र असायला पाहिजे पण दैन्यवाणा ह्याचा अर्थ काहीतरी हवा आहे, अपेक्षा आहे कोणाकडनं, असा नसतो. तो म्हणतो काय उण्या आम्हा पांडुरंगा पायी, काय मला हवं आहे, असा बोध असल्यामुळे तो त्याच्यात नसतो. ही लक्षणी जाणीजे योगी राणा. अशा लक्षणांनी त्याला ओळखायचं आहे. नंतर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, जयाचे तया चुकले प्राप्त नाही. ज्याचं त्याच्याजवळच आहे पण चुकलेलं आहे. गुणे गोविले जाहले दुःख देही. त्रिगुणात तो सापडलेला आहे पण गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना. गुणातून बाहेर पडत नाही. जुने ठेवणे मीपणे आकळेना. आणि पुढे त्यांनी म्हटलं आहे, कळेना कळेना ढळेना ढळेना. पण असं जे नाही आहे ते शोधायला पाहिजे, त्याला शोधायला पाहिजे. जे सापडत नाही आहे ते कसं आहे, तुटेना फुटेना चळेना ढळेना असा तो परमात्मा आहे. सदा संचले मीपणे ते कळेना. भरून आहे सगळ्या ठिकाणी पण कळत नाही आहे. निराकार आधार ब्रह्मादिकांचा निराकार आहे, आधार आहे. पण काय करायला पाहिजे, विवेके तदाकार होऊन राहे, मना संत आनंद शोधून पाहे. विवेकाने त्याच्याशी तदाकार व्हायचं, त्याच्याशी एकरूप व्हायचं. ते एकरूप कसं व्हायचं ते आपल्याला संत सांगतात, त्यांच्याकडून समजून घ्यावं. हरिओम तत्सत.
जय जय रघुवीर समर्थ.